सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात मुसळधार पाऊस झालाय। जुन्नर तालुक्यातील राईचा धबधबा प्रवाहित झालेला आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्याच्या कोपरे मांडवे येथील राईचा धबधबा खळखळून वाहू लागलाय। उंच कड्यातून डोंगरावरून खळखळून वाहणारा पांढरा शुभ्र धबधबा, हिरवागार निसर्ग, दाट धुकं, मुसळधार पाऊस हा सारा विलोभनीय नजारा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय। या निसर्ग सौंदर्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूयात। नाणेघाट असेल, दर्याघाट असेल, त्याचप्रमाणे हा मांडवे कोपरे भागातील धबधबे खरं तर प्रवाहित होऊ लागले आणि याही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धबधबे वाहू लागलेत। आपल्यासोबत काही इथली स्थानिक आहेत, काय सांगसाल? हा परिसर खरं तर पावसापासून वंचित होता, परंतु आता या ठिकाणी पर्यटकांची वाढ झालेली आहे। तर म्हणजे या ठिकाणी खरं तर अति दुर्गम भाग होता, परंतु लॉकडाऊनच्या नंतर या ठिकाणी हळूहळू लोकसंख्या वाढायला लागली, पर्यटकांची गर्दी वाढायला लागली आणि काही युट्यूबर्स आणि निसर्गप्रेमींनी या ठिकाणचा परिसर मोठ्या प्रमाणे हायलाइट केला। म्हणजे आपल्या प्रसार माध्यमांच्या किंवा आपल्या काय सांगाल या परिसराचं वैशिष्ट्य काय? तर या ठिकाणी निसर्ग वैभव मोठ्या प्रमाणात आहे। त्याशिवाय या ठिकाणी नैसर्गिक गुहा जास्त प्रमाणात आहेत। आजही खोपसंडीमध्ये काही लोक या गुहेमध्ये आजही वास्तव्य करतात, आपली गाई गुरं घेऊन त्या ठिकाणी राहतात। हेच जास्त कुतूहलाचा विषय, त्याच्यामुळे पुणे आणि मुंबईहून अनेक पर्यटकांनी या ठिकाणी येतात। त्याशिवाय असे लहान मोठे धबधबे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला भेटणार आहेत। पुढे खोपसंडी हा सर्व आदिवासी आणि ग्रामीण भाग आहे, त्याच्यामुळे शहरी लोकांचा कल या ठिकाणी ग्रामीण संस्कृती पाहायला। काय सांगाल? शहरी भागातील लोक बऱ्यापैकी या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी पर्यटनाचा स्थानिकांना रोजगार काय उपलब्ध? तर या ठिकाणी लहान मोठे व्यवसाय चालू आहेत। आता माझा इथे चहाचा व्यवसाय चालू आहे, तसेच पुढे वडापाव किंवा इतर जेवणाचे म्हणजे व्यवसाय लोकांनी आता नुकतेच उभारलेले आहेत। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे।